कारण ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस मुलाचेही पॅरेंट्स असतात, मुलीचेही पॅरेंट्स असतात, प्रत्येकाचा एक वेगळा अँगल असतो. हो. हां, तर ते तुम्ही कसं नीट समजून सांगा, काय सजेशन द्याल त्यांना? ओके, मी इथे ना तिघांना वेगळं वेगळं सांगते. हां, म्हणजे आधी मी पालकांना सांगते की मला असं वाटतं की मुलांच्या मध्ये पालकांनी पडू नये जिथपर्यंत मुलं आपल्याला सल्ला मागत नाहीत, उपदेश देत नाहीत. इथे मी माझं उदाहरण मुद्दामून देते आहे, कारण मला 2 मुलं आहेत, त्यांची लग्न झाली आहेत, लग्न होऊन त्यांची 23 वर्ष झाली आहेत दोघांची लग्न होऊन. तर मी माझ्या मुलांना कधीही विचारत नाही की अरे तुम्ही असं करा, इतका तुम्ही का खर्च करता, किंवा तुम्ही असं वागा, अरे ती घरात काही करत नाही, तू काही करत नाही. मी नाही पडत. आणि हेच बऱ्याच वेळेस होत असतं. म्हणजे हां, मी म्हणते की आता संसार तुमचे आहेत, तुम्हाला जर असं वाटलं की आम्हाला काहीतरी विचारायचं आहे, सल्ला उपदेश, तरच विचारा. आणि ते विचारलं तर आम्ही जे 2 जण नवरा बायको सांगतो त्यांना, आई वडील म्हणजे, तर आम्ही त्यांना सांगतो हे तुम्ही ऐकायला पाहिजे असं नाही, कारण माझी जनरेशन वेगळी होती, तुमचे प्रश्न वेगळे आहेत, माझे प्रश्न वेगळे होते, आमच्या काळचे वेगळे होते. सो तुम्हाला जे हवे ते डिसिजन घ्या, पण सर्वसाधारणपणे हे असं असं असतं, बरोबर, असं आम्ही त्यांना सांगतो. म्हणजे मी याला सल्ला म्हणत नाही, उपदेश म्हणत नाही. तर हे पेरेंट्सनी प्लीज करावं असं मला वाटतं. ओके, आता पेरेंट्सना 2-3 प्रकारात ढवळाढवळ, म्हणजे ढवळाढवळ नाही म्हणत, पण त्यांना कन्सर्न असतो. ओके, एक तर काळजी म्हणू शकतो, एक लग्न नंतर कदाचित असं असेल की ते डिवोर्सपर्यंत जात असतील कपल, त्यावेळेलाही मी त्यांना तेच म्हणेन की मुलांना सांगावं की तुम्हाला काय असं वाटत असेल की तुम्हाला जे योग्य वाटेल, तुमच्या आयुष्याला जे योग्य वाटेल ते डिसिजन्स तुम्ही घ्या, आणि तुमच्या मागे आम्ही आहोत 100% जो काही डिसिजन असेल तो, तर आम्ही ते आहेत. म्हणजे साधारण एका वाक्यात सांगायचं असेल तर इंटरफिअर करू नका, अपेक्षा करू नका, विचारलं तर नक्की सांगा. आपण त्यांना सक्षम केलं आहे, त्यांना वाढवताना त्यांचं एक 25-30 वर्षापर्यंत, 25 धरूया आपण, 20-25 वर्षापर्यंत आम्हाला पेरेंट्सना जे काही त्यांच्यावर संस्कार करायचे ते आम्ही केलेले आहेत, आणि त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की दे विल डू गुड, बरोबर, आणि त्यांचे काय प्रश्न असते ते सोडवायला ते लायक आहेत. हे झालं पेरेंट्सना. अजून खूप सांगण्यासारखं आहे, पण आत्ता पण नाही सगळं ते, कारण त्याच्यावर एक अख्खा पॉडकास्ट होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे मी अशा वेळेला म्हणेन की ज्या पेरेंट्समुळे तुमच्या लग्नात प्रॉब्लेम येत आहेत, खूप येत आहे. म्हणजे पूर्वी असं होतं की फक्त मुलाच्या पेरेंट्सकडनं जास्त प्रॉब्लेम्स असायचे, कारण मुलीचे पेरेंट्स पडायचे नाहीत, इन्व्हॉल्व व्हायचे नाहीत, किंवा ती सिस्टीम नव्हती. म्हणजे काळजी वाटली तरी ते घर आणि हे घर असं वेगळं असायचं. आता मुलींना तसं नाही आहे. मुलींना आपले पेरेंट्सना त्यांना से आहे. पूर्वी बायकांना से नव्हता, आता मुलींना से आहे. त्याच्यामुळे समजा मुलींच्या पेरेंट्समुळे त्याला जसं वाटलं की माझ्या पार्टनरला माझ्या पेरेंट्समुळे प्रॉब्लेम येतोय, तर तो मुलींनी सोडवायलाच हवा. इनिशिएटिव्ह घेऊन त्या आईवडिलांना सांगायलाच पाहिजे की तुम्ही प्लीज इंटरफिअर करू नका, आम्ही आमचं सांगू, आम्हाला जर काही गरज लागली तर आम्ही तुम्हाला नक्की विचारायला येऊ. आणि सेम एक्झॅक्टली मुलाच्याही आईवडिलांनी करायला पाहिजे. म्हणजे आपल्या पार्टनरला आपल्या आईवडिलांपासून जपणं हे पार्टनर्सचं मेन काम आहे असं मी म्हणेन. इकडे असं झालं ना तर खूप प्रश्न सुटतील रे. किंवा एका कपलला मी असं सांगितलं होतं की ठीक आहे, त्यांना काय ऐकायचे सांगायचे ते सांगू दे, तुम्ही ते मॅटर करून घेऊ नका. म्हणजे तुमच्या विषयात भांडणामध्ये, कॉन्फ्लिक्टमध्ये किंवा मतभिन्नतेमुळे, वादविवादामध्ये तुमच्या पेरेंट्सना डोकू नका. आता जनरली खूप म्हणजे एखाद्या कुठल्या तरी विषयावरचा वाद सुरू असतो आणि ते 2 मिनिटात पेरेंट्सवर जातात. कुठल्या कुठे जातात, म्हणजे तो इश्यू बाजूला राहतो, आणखीन हे वेगळंच काहीतरी सुरू होतं, एकमेकांना थांबतच नाही. म्हणजे ते घराणे येतात, पर्सनॅलिटी येतात, आई वडील काढले जातात, खूप मेस होतो. म्हणजे आता मगाशी जे मेलडी इन लिव्हिंग टुगेदर पुस्तकाचं झालं आहे त्याच्यात एक वेगळा चॅप्टर आहे, त्याच्यात 8 स्टेप्स दिले आहेत का 7 आहेत की वादविवाद, मतभिन्नतापासनं कॉन्फ्लिक्ट जायला 2 मिनिटात कसा जातो. तर तो प्लीज वाचा
किंवा ते समजून घ्या स्टेप्स. ओके. आणखीन तिथे थांबा. ते कसे थांबायचे हे पण दिले. आपण थांबायला पाहिजे. मला एक मिनिट मला हे किती सांगायचे की मला सगळे प्रश्न विचारतात की आता तुम्ही काउन्सिलर आहात, तुमच्या आणि तुमच्या नवऱ्याचं भांडणच होत नसेल. म्हटलं नाही, दररोज भांडतो, पण आम्हाला एवढं माहिती आहे की ते भांडण कुठे थांबायचं आणि कसं थांबायचं. बरोबर, हे महत्वाचं आहे. भांडण होणं हे होणारच आहे, बरोबर, त्याच्याबद्दल वादच नाही.